आज इथे आपण बनवणार आहोत बटाट्याचे आणि साबुदाण्याचे उपवासाचे कटलेट्स। तर इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि 2 बटाटे घेतलेले आहेत। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात आधी बटाटे उकडून घ्यायचे। इथे आता गॅस चालू करूया। इथे आता आपल्याला कुकरच्या 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे बटाटे छान असे उकडले जातील। बटाटे उकडतात आहे तोपर्यंत आपण साबुदाणा भाजून घेऊया। हलकासा असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला इथे साबुदाणा, जास्तही असं ब्राऊन नाही करायचं आहे। आणि हा नंतर मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। आता इथे आपण ह्याच्यामध्ये एक 2-3 चमचे वरीचे तांदूळ टाकणार आहोत आणि ते पण ह्याच्यासोबत भाजून घ्यायचे आपल्याला। वरीमुळे काय होणार, आपले जे कटलेट्स आहेत ना ते एकदम क्रिस्पी बनणार, म्हणून आपण एक 2-3 चमचे इथे वरीचे तांदूळ टाकलेले आणि हे छान असं भाजून घेऊया सगळं। बघा इथे साबुदाणे आणि वरीचे तांदूळ छान असे भाजले गेलेत। आता आपण इथे गॅस बंद करूया आणि हे थंड व्हायला ठेवून देऊया। आता इथे गॅस बंद करूया। कुकर देखील इथे आपला झालेला आहे। आता इथे गॅस बंद करूया आणि कुकर पण थंड होऊन देऊया। हे थंड झालं की आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। साबुदाणे इथे थंड झालेले आहेत, आता आपण हे बारीक करून घेऊया। इथे आता आपण बटाटे स्मॅश करून घेऊया। इथे मी किसणीच्या साहाय्याने बटाटे असे किसून घेणार आहे। दोन्ही देखील बटाटे आपल्याला असे किसणीने किसून घ्यायचे आहेत। बघा इथे बटाटे चांगले स्मॅश करून झालेले आहेत आणि इथे आपण बघा वरीचे तांदूळ आणि साबुदाणा पण असा बारीक करून घेतलेला आहे। रवाळ असा मी इथे बारीक करून घेतलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया। सुरुवातीला हे थोडं थोडं पीठ टाकायचं आहे, जसं लागेल तसं आपण हे पीठ ॲड करणार आहोत। हे बघा इथे मी एवढं पीठ ठेवलेलं आहे। ह्याच्यामध्ये मी 2 चमचे दही टाकणार आहे, मीठ, 1 चमचा हिरवी वाटलेली मिरची, इथे आपण 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे आणि हे मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हे मिश्रण जास्त कोरडं वाटलं तर ह्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचा अजून दही टाका। इथे आपण थोडंसं मीठ बघूया पहिल्यांदा। मीठ आणि तिखट बरोबर आहे। मी इथे अजून 1 चमचा दही टाकलेला आहे, थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी। जास्तही पातळ नाही करायचं आहे। बघा हे मिश्रण मी कसं केलेलं आहे। बघा पीठ छान तयार झालेलं आहे। आता आपण इथे कटलेट्स करायला घेऊया। छोटा छोटा असा गोळा घ्यायचा, बघा अशा पद्धतीने आपण इथे शेप दिलेला आहे। तुम्ही वाटल्यास गोल पण करू शकता हे कटलेट्स। आता आपण एका साईडने हे पांढरे तीळ लावून घेऊया, म्हणजे कटलेट्स दिसायला छान दिसतील। फक्त एका साईडनेच असे लावून घ्यायचे। बघा अशा पद्धतीने आपण सगळे कटलेट्स करून घेऊया।
बघा इथे अशा पद्धतीने सगळे कटलेट्स करून झालेले आहेत. आता आपण हे फ्राय करून घेऊया. तेल देखील इथे गरम झालेलं आहे. आता आपण कटलेट्स टाकून फ्राय करून घेऊया. 3-3, 4-4 कटलेट्स टाकून आपल्याला इथे फ्राय करायचे आहेत. सुरुवातीला इथे आपण मीडियम गॅस केलेला आहे. मीडियम गॅसवरती आपल्याला हे फ्राय करायचे आहेत. आणि एका चमच्याच्या साहाय्याने अशी आपण पलटी करूया. आता आता आपण दुसऱ्या साईडने पण या चमच्याच्या साहाय्याने पलटी करून घेऊया. इथे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत फ्राय करायचे आहेत, म्हणजे छान असे आतून शिजले जातील हे कटलेट्स. बघा किती मस्त दिसायला सुंदर असा कटलेट झालेला आहे. बघा इथे कटलेट्स किती मस्त असे फ्राय झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. मी तुम्हाला एक दाखवते कसा फ्राय झालेला आहे ते. हे बघा किती मस्त असा फ्राय झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊया. आता बाकीचे पण आपण फ्राय करून घेऊया. बघा किती मस्त असे कटलेट झालेले आहेत. त्याच्या आवाजावरून तुम्हाला कळत असेल किती क्रिस्पी झाले आहेत ते. बघा कटलेट्स किती मस्त झालेले आहेत. तुम्हाला कलरवरूनच अंदाज लागला असेल की हे जेवढे दिसायला सुंदर झालेले आहेत तेवढे हे चवीला पण एक नंबर झालेले आहेत. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट येत राहतील. बघा एकदम मीडियम गॅसवरती आपण हे कटलेट सगळे फ्राय केलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये तीळ सगळे तेलामध्ये पसरलेले आहेत, तर काळजी नको. हे तीळ आपण नंतर चहाच्या गाळणीने गाळून हे तेल आपण वेगळं करता येते. बघा अशा पद्धतीने सगळे आपले कटलेट्स करून झालेले आहे. खूपच सुंदर असे कटलेट झाले. तुम्ही हा रेसिपीचा व्हिडिओ नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. जय जय राम कृष्ण हरी. इथे मी तुम्हाला एक कटलेट्स तोडून दाखवते कसं झालंय ते. बघा किती मस्त झालेला आहे आणि एकदम पोकळ आणि आतून एकदम खुसखुशीत झालेला आहे.